सक्षमीकरणाबद्दल आहे। नमस्कार, माझे नाव मोहिनी शत्रुघ्न भारमल। मैत्रिणीकडून मला माहिती भेटली की ठाण्यामध्ये जिजाऊ संस्था म्हणून एक अकॅडमी चालते, तिथं फ्री प्रशिक्षण दिलं जातं। माझी सिच्युएशन मी सांगितली की माझे मिस्टर नाहीत, माझं छोटं लहान बाळ आहे आणि मला घरकाम करावं लागतं, त्यामुळे मला वेळ मिळत नाही लेक्चरला बसण्यासाठी की धावपळ करण्यासाठी। तर मग सरांनी त्यावेळेस मला सल्ला दिला की तू आता ते घरकाम, मला विचारलं गेलं की तू घरकाम करते, तुला किती तिथे म्हणजे पेमेंट भेटतो असं। तर मग मी बोलले एवढं भेटतं। तर मग मला ते बोलले की आता तू घरकाम सोडायचं आणि पूर्ण दिवस ऑफिसमध्ये बसून तुझी स्टडी करायची, तुला पगार दिला जाईल। आणि ते पहिल्या दिवशी बोलले आणि दुसऱ्या दिवसापासून म्हणजे तिथं मला बोलणं केली आणि पेमेंट मला चालू पण केलं। आणि मग मी घरकाम सोडायला सांगून मला त्यांनी अभ्यासाकडे लक्ष द्यायला सांगितलं, ग्राउंडवर फोकस करायला सांगितलं। पण त्यावेळेस कसं आता पोलीस भरती निघाली नव्हती, फॉर्म सुटले नव्हते, तर त्यामध्येच एक अग्निशमक म्हणून भरती निघाले, जार निघालं। तर मग मी त्याच्यामध्ये फॉर्म भरला। मला मी इथं पण प्रॅक्टिस करत होती। आपले कर्तव्य निभावत समाजासाठी देवदूत ठरलेल्या आरोग्य सेविका, डॉक्टर, नर्स, महिला स्वच्छता कामगार, महिला पोलीस या सर्वांनी आपले जीव धोक्यात घालून इतरांचे प्राण वाचवले। म्हणूनच त्यांच्या प्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी विविध ठिकाणी 2020 पासून कृतज्ञता भाऊबीज हा उपक्रम मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येतो। तसेच सुपर वुमन किचन या संकल्पनेच्या माध्यमातून पाककला प्रशिक्षण दिले जाते। यासोबतच आयोजित करण्यात आलेला आरंभ नव्या पर्वाचा कार्यक्रम देखील 5000हून अधिक महिलांच्या उपस्थितीत मोठ्या उत्साहात पार पडला। दिवसेंदिवस वैद्यकीय सुविधांच्या किमतीत वाढ होत असताना
जिजाऊ संस्था गरजू लोकांसाठी मोफत आरोग्य शिबिर राबवत आहे. एक नंबर विचारा मागतात पुण्याचा वाटा घेतला दुसऱ्यांनी. विचार करा 2 महिने या डोळ्यामध्ये अजिबातच दिसत नव्हता. शेत आमच्या गावापासून सगळी लांब आहे. आम्ही शेतकरी जाऊ तसाच जा या डोळ्याच्या याच्यावर जायचं आणि काशी शिकायला लागते. आमचा भाजीपाला तो 12 महिने. माझी घरवाली भाजीला माझ्या दोन्ही. आता तुम्हाला ऑपरेशन करून कसं वाटलं? एक दिसताय मला बोललो तुम्हाला लगेच ठीक आहे. पण 3 दिवस आम्ही सोमवार मंगळवार आज बुधवार ना 3 दिवस एक डोळ्यात किती ड्रॉप, एकच डोळ्यात उजव्या डोळ्यात नाही त्या डाव्या डोळ्यात किती ड्रॉप टाकला असतो. आता येताना पण सगळ्या बाया पुढच्या आता व्यवस्थित आहेत का? घालायला लागला ना बोलता तुम्हाला काय सांगतो मराठीमध्ये. तसेच आपल्या झडपोलीला मोफत रुग्णालय आहेच, पण काही आपत्कालीन रुग्ण असतात जे ठाण्याच्या खाजगी रुग्णालयात उपचार घेत असतात. त्यांनाही आपण आर्थिक मदत करतो. हे सर्व उपक्रम जिजाऊ संस्था मोफत राबवत आहेतच, पण यासोबतच इतरही समाज उपयोगी कार्यक्रम देखील राबवत आहे. जसे की 26 जानेवारीला कचऱ्यावरील शाळेचा प्रजासत्ताक दिन साजरा करणे, 15 ऑगस्टला कचऱ्यावरील शाळेचा स्वातंत्र्य दिन साजरा करणे, दरवर्षी मोठ्या उत्साहात दहीहंडी उत्सव साजरा करणे, सांस्कृतिक कार्यक्रमानिमित्त ठाण्यात दिंडीचे आयोजन करणे, स्वच्छता अभियान राबवणे, त्याचबरोबर गणेश उत्सव सजावट स्पर्धा यांसारखे उपक्रम राबविले जातात. जय जय जिजाऊ हो जिजाऊ ही आपली संस्था जिजाऊ. जय 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 हो जिजाऊ ही आपली संस्था जिजाऊ हो. एक्सप्रेस न्यूज हिंदी पर वीडियो देखने के लिए करें लाइक, शेयर और सब्सक्राइब. बेल आइकन दबाना ना भूलें.